नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आहे लक्ष्मीपूजन. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज सकाळपासूनच कामांची सुरुवात झाली. सकाळी सगळे घर स्वच्छ पुसून घेतले आणि लगेचच हळदीचं लेपन करून घेते. हळदीचं लेपन तुम्हीही करत जा. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते. हळदीचं लेपन केल्यामुळे घरात लक्ष्मी मातेचे आगमन होते. घरामध्ये धनवृद्धी, समृद्धी येते. तसेच शुभ कार्यही घरामध्ये होतात. हळदीच्या लेपनामुळे वास्तुदोषही कमी होतात. यामुळे आपल्या घराचा उंबरठाही छान दिसतो. त्यामुळे तुम्हीही आवर्जून प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी हळदीचं लेपन आवर्जून करत जा. बाहेरचं रांगोळी, हळदीचं लेपन करून घेतलं. आज आहे लक्ष्मीपूजन. तर आज आपल्या प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी माता ही सूक्ष्म स्वरूपात येत असते. मग तिच्या स्वागतासाठी घर हे सजवायलाच हवं. मग त्याची तयारी माझी सुरू झाली. सगळ्यात पहिल्यांदा हा डायनिंग टेबल जो आहे ना, तो सजवून घेते मी. ह्यासाठी मी कॅन्डल होल्डर जो आहे तो मी ॲमेझॉनवरून मागवला होता. खूप छान आला आहे. यामध्ये कॅन्डल आल्यावर खूप छान लुक देतात बघा. हे पूर्ण हा माझा डायनिंग टेबल असा छान सजवून झाला आहे. यानंतर सोफा, त्यानंतर हा छोटासा टेबल आहे तो देखील मी डेकोरेट करते. आज घरातील प्रत्येक कोपरा मी सजवला होता. सोफ्याच्या बाजूला ही एक वॉल आहे. इथे मी फुलांच्या माळा अशा लावून घेतल्या होत्या. त्याही खूप छान दिसत आहेत. माझ्याकडे ही पितळेची उरली आहे, ती छानशी सजवून घेतली. बघा किती सुंदर दिसते. आता इथे मला ज्या मी रांगोळीच्या रेडीमेड पॅचेस ज्या असतात ना, त्या मी मागवल्या होत्या मिशोवरून. छान आल्यात त्या देखील. रांगोळी काढायला वेळ लागतो, मग अशा वेळी हे बरं पडतं. दिसायलाही खूप छान दिसतात. ही पूर्ण जी वॉल आहे ती किती सुंदर असं लुक देते. चला, घर तर छान सजून झालं आहे, सज्ज झालं आहे लक्ष्मीपूजनासाठी. आता पूजेची मांडणी करायला घेते मी दुपारीच सुरुवात केली पूजेची मांडणी करायला. पूर्ण डिटेल व्हिडिओ नाही बनवला, छोटे छोटे क्लिप टाकले आहेत. पूजा तर मांडून झाली, पण जिच्याशिवाय पूजा ही अपूर्ण आहे ती म्हणजे रांगोळी. ती काढली तर खूप छान दिसते. आज मी लाल आणि पिवळा रंग रांगोळीमध्ये जास्त वापरला आहे. संपूर्ण पूजा मांडणी करायला मला 5:30 वाजले. यानंतर मी स्वतःचं आवरून घेतलं. आता रात्रीचे वाजले आहेत 6:30. चला आता पूजेला सुरुवात करूया. सर्वात आधी सगळीकडे मी स्वस्तिक काढून घेतले. गॅसच्या शेगडीवर, आपल्या किचन वाट्याच्या वरती, मुख्य प्रवेशद्वारावर शुभ लाभ लिहून असं स्वस्तिक वगैरे सगळं काढून घेतलं. त्यानंतर उंबरठ्याची पूजा करून घेतली. यानंतर आपली खरी लक्ष्मी म्हणजे केरसुनी हिला आपल्याला मानाने घरात आणायचं असते. यासाठी तुळशीपासून देवघरापर्यंत मी लक्ष्मीचे पाऊल काढून घेतले. गणपती बाप्पा, लक्ष्मी मातेचा अभिषेक करून त्यांची पूजा करून घेतली. त्यानंतर धनलक्ष्मी कुंचनही भरून घेतला. सर्व पूजा करून घेतली, आरती केली. खूप प्रसन्न असं वाटत होतं. ही लक्ष्मी कुबेर पोटली मी बनवली होती. ती हातात, उजव्या हातामध्ये घेऊन मी सर्व मंत्र स्तोत्रांचं म्हणजे लक्ष्मी स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक, विष्णू गायत्री मंत्र, महालक्ष्मी मंत्र, नवार्णव मंत्र, कुबेर मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र, व्यंकटस्तोत्र हे सर्व मी मंत्र म्हणून ही पोटली सिद्ध केली. आता ही पोटली मी उद्या तिजोरीमध्ये ठेवणार आहे आणि महिन्यातून एकदा पौर्णिमेला ती बाहेर काढून परत मंत्रस्तोत्र म्हणून परत ती ठेवायची. यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही आणि जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहते. आता मी तुम्हाला माझी संपूर्ण पूजा दाखवते. खूप छान असं वाटत होतं, प्रसन्न असं वाटत होतं. कशी वाटली तुम्हाला माझी लक्ष्मीपूजनाची पूजा? कमेंट करून मला नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.